श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। जत तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची खासदार विशाल पाटील आणि माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याकडून पाहणी। नमस्कार, मी पूजा खोत आणि आपण पाहत आहात बीबीएम न्यूज। बातमी आहे जतची। जत तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील आणि जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आज नुकसानग्रस्त गावांना भेट दिली। त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले। अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। या पार्श्वभूमीवर खासदार पाटील आणि माजी आमदार सावंत यांनी उमदी, सोनालगी, हळली, बालगाव, मोरबगी, करजगी, बोरगी, गिरगाव, दरीकोणूर, दरीबडची, सिद्धनाथ आणि संख या गावांना भेट दिली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली। शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली असता पाटील आणि सावंत यांनी त्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। या भेटी दरम्यान त्यांनी स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि नुकसानीचे त्वरित पंचनामे करून त्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे आदेश दिले। यामुळे बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळेल असे त्यांनी सांगितले आणि याच पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना लवकर मदत मिळण्यासही मदत होईल असे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी त्यांच्यासोबत तालुक्यातील प्रमुख मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या 2-3 दिवसापूर्वीपर्यंत उस्मानाबाद जिल्हा, सोलापूर जिल्हा ह्या ठिकाणी पावसाचा उद्रेक आपण पाहिला। आपला सांगली जिल्हा ह्यातनं वाचतोय का असं आम्हाला वाटत होतं। जत तालुक्यातल्या काही भागात गेले 10-15 दिवस पाऊस आहे आणि धाराशिव आणि सोलापूर सारखंच तिथं काही गावात परिस्थिती होती, पण गेल्या आता 2 दिवसापासून एवढा मुसळधार पाऊस झालेला आहे आणि शेतकरी ह्या तालुक्यातले प्रामुख्याने दुष्काळी भाग होता आणि सातत्यानं ह्यांना दुष्काळ सामोरं जावं लागत होतं। आता कुठेतरी पाणी यायला लागले म्हणून इथून तिथून 4 ठिकाणून पैसे गोळा करून काहीतरी आपली त्या ठिकाणी पीक उभे करायचं म्हणून कष्ट करून शेतकऱ्यांनी उभे केले आणि निसर्गाने असा झटका दिलेला आहे की आता ओला दुष्काळ हा या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे। शासनाने आता जरा संवेदनशील होण्याची गरज आहे। यात राजकारण आम्हाला करायची जरा सुद्धा इच्छा नाही, मात्र आपण ह्या ठिकाणी बघितलं तर एवढा मोठा तालुका आहे जत तालुका, एक मोठा तालुका आहे, मतदारसंघ अखंड विधानसभेचा मतदारसंघ आहे, जवळजवळ 3 लाख मतदार, 4 लाख लोकसंख्या असलेला तालुका आहे। मात्र ह्या ठिकाणी जो पाऊस मोजायची जी प्रजन्यमापन यंत्र आहेत, फक्त 9 यंत्र पूर्ण तालुक्यात आहेत आणि त्यामुळे त्याला मंडळ कुठलं जोडलेलं आहे, ह्या मंडळात हे गाव नाही आहे, मात्र इथं जास्त पाऊस झाला आणि ह्या मंडळात एकाच गावात 10 गावात विचार करा, 125 गाव ग्रामपंचायती जवळजवळ वाड्या वस्त्यात धरल्या तर 200 भर आहेत, तर 9 ठिकाणीच यंत्र असल्यामुळे जरा अन्याय होऊ नये म्हणून शासनाने थोडा इथला जो 65 मिलीमीटरचा निकष आहे तो थोडा शिथिल करावा। परिस्थितीनुसार ज्या ज्या ठिकाणी आता जिओ टॅग करून शेतकरी स्वतः आता फोटो काढतायत, त्यामुळे ह्या ठिकाणी शासनाने लवकर मदत द्यावी आणि भरीव मदत द्यावी, नाहीतर कंबरडं ह्या शेतकऱ्याचं पूर्णपणे मोडणार आहे, घर उद्ध्वस्त होईल, पुन्हा उभं राहणं शक्य होणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी मिळाली आहे। त्यामुळे आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तिथे प्रश्न मांडणारच आहे, पण शासनाला मला तुमच्या माध्यमातून शासनाचं विनंती आहे की थोडं संवेदनशील होऊन ह्या शेतकऱ्यांकडे पाहावं। लवकर पंचनामे करण्यासाठी अधिकारी आले आहेत, काय असं ना अधिकारी वर्ग चांगला फिरायला लागलाय, काम करायला लागलाय, त्यांचं सगळं सहकार्य, त्यांना पूर्ण सहकार्य आमचं राहणार, शेतकऱ्यांना सहकार्य राहणार, पण लवकर करून घेतलं तर शेतकरी आज हवालदिल आहे, कुठेतरी आधार द्यायची आपली सगळ्यांची जबाबदारी आपण दिली। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।